भारताचं गणितशास्त्र इतकं प्रगत आहे की भास्कराचार्यांनी जो काही शोध लावलेले आहेत त्याच्या नावाने एक विद्यापीठ, गणिताचं विद्यापीठ स्थापन करायला हवं. भास्कराचार्य महाराष्ट्रामध्ये होते. आपल्याला माहितीये 40 गाव जवळ पाटण, ते पूर्वीच्या काळी बिज्जलवेड म्हणत असत. तर तिथे ते राहत होते. पूर्वीच्या काळी गुप्त साम्राज्यात जसा सुवर्णयुग म्हटलं जातं तसं पुन्हा ते निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी गणाद ते कलाम, अब्दुल कलामांपर्यंत ही व्याख्यान प्रत्येक संशोधकांची माहिती नवीन पिढीला करून दिली. तेव्हा माझ्या मनात आलं हे सगळं साकार करायला पाहिजे. सरकारनी किंवा खाजगी संस्थांनी यामध्ये आपला वाटा उचलायला पाहिजे. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, विषय आता थोडासा वेगळा आहे. विषय असा आहे की भारतीय शास्त्र हे खूप पुरातन आहे, खूप जुनं आहे, मात्र याकडे सध्याच्या काळामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. भारतीय खगोलशास्त्र, भारतीय गणितशास्त्र, भारतीय नाट्यशास्त्र, भारतीय आयुर्वेद शास्त्र या अनेक शास्त्रामध्ये यापूर्वी प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती साधण्यात आलेली होती. किंबहुना आपला जो अभ्यास आहे हाच अभ्यास जगानं उदाहरण म्हणून समोर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती प्रगती करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते मात्र पुढे गेलेले आहेत आणि आपण थोडेसे मागे राहिलेलो आहोत. आपणच आपल्या शास्त्राला पुरातन आणि मागासलेलं शास्त्र म्हणून आपण मागे ढकलतो आहे. मात्र हे शास्त्र किती प्रगत आहे आणि हे शास्त्र आपण अभ्यास करण्यासारखं किंवा दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे हे लक्षात घेणं आवश्यकता आहे. आणि यासाठीच या शास्त्राकडे पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी हे शास्त्र कशा दृष्टिकोनातून पाहावं, आपलं गणितशास्त्र किती प्रगत होतं, आणखी भारतीय शास्त्रामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्याकडे कशा पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ दाकृ सोमण सर. सोमण सर नमस्कार. नमस्कार. तर नमस्कार. विषय असा आहे की भारतीय पुरातन शास्त्राकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे, कितपत खरी आहे म्हणण्यापेक्षा मी तर या मतावरची ठाम आहे, मात्र आपण त्याच्याशी सहमत आहात का? आणि आपण एका आता वसंत व्याख्यान मालेमध्ये अशा पद्धतीचं एक विधान केलं आहे की भारताचं गणितशास्त्र इतकं प्रगत आहे की भास्कराचार्यांनी जो काही शोध लावलेले आहेत त्याच्या नावाने एक विद्यापीठ, गणिताचं विद्यापीठ स्थापन करायला हवं आणि अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे. थोडक्यात आपण सुरुवात करूया की मुळात भारतीय शास्त्र जे आहे हे पुरातन आहे का, कालबाह्य आहे का, आणि कालबाह्य असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केलं, कालबाह्य जर नसेल तर त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय? खरं आहे तुमचं म्हणणं. खरं म्हणजे भारतामध्ये प्रत्येक शाखेमध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा शेतीशास्त्र, व्यापार यामध्ये आणि गणितशास्त्रामध्ये खूप प्रगती झालेली होती. आणि किती पूर्वी हे प्रगत होतं हे सांगायचं तर कणाद ऋषींपासून वैशेषिक सूत्राचं त्यांनी जे दर्शनाचं घडवलं, म्हणजे अणुची संकल्पना त्यांनी जगाला सांगितली. शून्य हे ब्रह्मगुप्तानं प्रथम सांगितलं. मला तुम्ही सांगा, इतकं प्राचीन आहे म्हणजे काळ आपण बघितलं तर आर्यभट्ट इसवी सन 476 मध्ये होऊन गेले. आर्यभट्टीय ग्रंथ लिहिला गणिताचा. वराहमिहिर इसवी सन 490 मध्ये होऊन गेले. ब्रह्मगुप्त इसवी सन 598 मध्ये होऊन गेले. ब्रह्मस्फुट सिद्धांत लिहिला. होय, मला तुम्ही सांगा, भास्कराचार्य झाले 1114 ते 1193. हे महान विभूती होऊन गेल्या, बुद्धिवान. म्हणजे खरं सांगायचं तर त्यांचं वर्णन करायचं तर कवी होते भास्कराचार्य. अनुप्रास वापरत असत गणितामध्ये. निसर्गातील उदाहरणं दिले त्याने, हे विशेष आहे. आणि साधनं नसताना हे केलेलं आहे. जिद्द होती, तपस्या होती, मेहनत होती आणि महत्वाची म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्ता, गणित शिरोमणी असं ज्यांना म्हणायला पाहिजे. संशोधन वृत्ती होती आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, नवीन संशोधन करायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. मला तुम्ही सांगा, त्यांच्या नावाने आज आपण काहीतरी करायला पाहिजे, विद्यापीठ करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि भास्कराचार्य महाराष्ट्रामध्ये होते. आपल्याला माहितीये 40 गाव जवळ पाटण, ते पूर्वीच्या काळी बिज्जलवेड म्हणत असत. तर तिथे ते राहत होते.
आता त्या ठिकाणी गणिताचं विद्यापीठ निर्माण करायला पाहिजे. आणि भास्कराचार्य पूर्वी जे गणितात येऊन गेले त्यांची माहिती द्यायला पाहिजे. पण आधुनिक ते गणिते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आणि स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आधुनिक गणिताची सुद्धा तिथे शिकवण द्यायला पाहिजे. आणि भारत हा पुन्हा पूर्वीच्या काळी गुप्त साम्राज्यात जसा सुवर्णयुग म्हटलं जातं तसं पुन्हा ते निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी गणाद ते कलाम, अब्दुल कलामांपर्यंत ही व्याख्यान प्रत्येक संशोधकांची माहिती नवीन पिढीला करून दिली. तेव्हा माझ्या मनात आलं हे सगळं साकार करायला पाहिजे सरकारनी किंवा खाजगी संस्थांनी यामध्ये आपला वाटा उचलायला पाहिजे. एक साधी उदाहरण देतो. 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा पाषाण, अश्नी पाषाण लोणारला पडला. आज बघितलं तर 52,000 वर्षापूर्वी 2 किलोमीटर व्यासाचं विवर आहे, अश्नी विवर, 150 52,000 मीटर खोल वर्षापूर्वी. आहे. पण आता नुकतंच तिथे पाणी वाढतंय आणि तुम्हाला काय सांगू, मंदिर सगळे पाण्याखाली जात आहेत. त्याचं वैशिष्ट्य लोणारचं हे नष्ट होत आहे. तेव्हा हे व्हायला नाही पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून सुद्धा सरकारला. पण आता सरकारने सगळं बघितलं ना तर वाईट वाटतं. भोंदूगिरी करणाऱ्या लोकांसाठी ते संशोधन करतात आणि नुसते पैसे वाटतायत. हे पुढची पिढी घडवण्यासाठी सरकारची ही जबाबदारी म्हणून मी तसं बोललो. निश्चितपणे तुम्ही म्हणता सरकारची जबाबदारी आहे, पुढची पिढी घडवण्यासाठी सरकारची जबाबदारी आहे. पण आत्ताच्या घडीला तुमच्या मते, कारण तुमच्यासारखे अभ्यासक आहेत, खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत, ज्यांनी अनेक वर्ष गेली अभ्यास केलेला आहे खगोलशास्त्रावरती, गणितावरती काय अभ्यास केलेला आहे, तर भारत म्हणजे एकंदरीतच सरकारांचं याकडे दुर्लक्ष आहे म्हणायचं आहे की त्यांनी हे जे दुर्लक्ष आहे जाणून बुजून झालेलं आहे की अजाणतेपणे झालेलं आहे. आणि जर जर एवढं मोठं जर आपल्याला इतिहास आहे आपला आणि जर पुरातन शास्त्र आपलं एवढं जर थोर आहे तर मग याकडे दुर्लक्ष नेमकं का केलं जातंय, काय कारण आहे? खरं सांगू का, मला आपल्या देशावर संकट केव्हा येतात, वाईट लोक वाईट वृत्तीनं वागतात त्यावेळी नाही, चांगले लोक जेव्हा दुर्लक्ष करतात प्रगतीकडे तेव्हा संकट येत असतात, आक्रमण होत असतात. जगामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त आक्रमण झालेला देश कोणता असेल तर भारत हा देश आहे. आणि एका आपापसात भांडत राहिलो, मी भांडत नाही, मी फक्त गव्हर्नमेंटला सूचना करतो सरकारला की योगदान द्या. या आपल्या संशोधन वृत्तीकडे, नवीन पिढी घडवण्याकडे थोडस इन्व्हेस्टमेंट, हे हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही व्हायला पाहिजे. ही विद्यापीठ निर्माण करायला पाहिजे. आता भास्कराचार्यांबद्दल सांगायचं तर अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला या मी 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 त्या विषयाकडे ह्याच्यामध्ये येतो सांगता सर. येईल. मी त्या विषयाकडे मला यायचं आहे की भास्कराचार्य, त्यांचा कालखंड आणि त्यांचं एकंदरीत गणितातलं योगदान फार कमी लोकांना हा विषय माहिती आहे, फारसा माहिती नाहीये. एक शून्य हा भारताने आपल्याला म्हणजे गणिताला आपण दिला असं एक म्हटलं जातं. पुढे त्याच्या संदर्भातलं आणखी काही माहित नाहीये. तर आपल्यासारख्या तज्ञ माणसाकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की भास्कराचार्यांचं गणितातलं नेमकं योगदान काय आहे? हा, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण विचार करा, इसवी सन 1114 ते 1193 या कालामध्ये गणित शिरोमणी भास्कराचार्य होऊन गेले. आणि जिथे जन्मलंय त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मी तिथे गेलोय. 40 गाव जवळ पाटण म्हणून गाव आहे. पूर्वीच्या ग्रंथामध्ये बिज्जलवीड असं लिहिलेलं आहे, परंतु ते पाटण ते सह्याद्रीची पर्वत रांग आणि निसर्ग वर्णन भास्कराचार्यांनी जे गणिताच्या ग्रंथात केलेलं आहे ना तसं हुबेहूब आहे. आणि आपण नशीबवान यासाठी आहोत की ती जागा जी आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे. त्यामुळे तिथे वनसृष्टी आहे, डोंगर आहेत, सह्याद्रीची रांग आहे, पर्वत रांग आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नदी आहे. आणि पशु पक्षी जे भास्कराचार्यांनी गणितामध्ये उदाहरणामध्ये घेतले, मोर आहेत तिथे, ससे आहेत आणि खरं सांगू का माकडं आहेत, हे पशु पक्षी असे सर्व गोष्टी 40 गाव जवळ पाटण या गावी आहेत. कारण तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर ही जागा आहे म्हणून ते राहिलं आहे. फक्त हत्ती नाहीत आणि हंस नाहीत त्या उदाहरणामध्ये जे भास्कराचार्यांनी घेतलं ते. आणि तिथे शिलालेख आहे, भास्कराचार्यांचा नातू त्याचे शिलालेख
त्यांनी केलेला तो तिथे आहे. आता बघा भास्कराचार्यांबद्दल माहिती द्यायची, सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ खरं म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये तो असायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो हाताळायला पाहिजे. त्याच्यामध्ये 4 भाग आहेत: लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय. लीलावतीमध्ये अंकगणित आहे, बीजगणित आहे, रेखागणित आहे आणि भूमिती आहे. बीजगणित हे जो भाग आहे त्याच्यामध्ये घनर्ण संख्यांची बेरीज, अव्यक्तांची बेरीज, तसंच आपण बघितलं तर करणी संख्या, एक वर्ग समीकरण आहे. गणिताध्याय ग्रहगणित, पंचांग करायला लागणार गणित जे लागतं त्याला आपण वापरतो तर ते कर्ण ग्रंथ, तसा तो भास्कराचार्यांनी त्या काळी लिहिलाय. गणिताध्यायामध्ये तो भाग आहे. गोलाध्यायामध्ये त्रैलोक्य संख्या वर्णन यंत्राध्याय आहे आणि या यंत्राध्यायावरून भास्कराचार्यांच्या जयपूर सवाई जयसिंहानं या आपण जंतर मंतर वेधशाळा जी जयपूरला बघतो, उज्जैनीला बघतो, ती निर्माण केली त्यांनी. तुम्ही मला सांगा, हे त्या ती आतापर्यंत काळामध्ये ज्यावेळी फक्त प्रदर्शनात मांडण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहेत. आपण त्याचा वापर होताना काय फारसा काही दिसत नाही आपल्याला. नाही, म्हणूनच मला सांगायचंय, आता ते गणित नाही, आता आधुनिक गणित आपण जे म्हणतो, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये आपण वापरतो, तेव्हा नवीन आधुनिक गणित हे त्याच्यामध्ये यायला पाहिजे. भास्कराचार्यांनी आपलं शिक्षण किती झालं हे ग्रंथाच्या शेवटी लिहिलंय. मी सांगतो, विशेषतः लोकांना माहित व्हायला पाहिजे म्हणून. 8 व्याकरण, 6 वैद्यक संहिता, 6 न्यायशास्त्रे, 5 गणित ग्रंथ, 4 वेद, 3 अधिक 2 अशी 5 भरतशास्त्र, 2 मीमांसा ही ज्याने आत्मसात केली होती. जगात सच्चिदानंद रूपी एकाच परब्रह्माचा महिमा न समजण्यात का अगाध आहे, असं जो मानित असे तो कविवर्य भास्कर या ग्रंथाचा कर्ता आहे. मला तुम्ही सांगा किती विनय आहे बघा, एवढा विद्वान, एवढा गणित शिरोमणी असे ग्रहस्थ भास्कराचार्यांसारखा महाराष्ट्रामध्ये जन्मला, 40 गावाजवळ पाटण या गावात. तिथे गेलात तर सृष्टी सौंदर्य आहे तसंच आहे. तिथे आता आपण विद्यापीठ निर्माण करायला पाहिजे आणि गणित केंद्र व्हायला पाहिजे. संपूर्ण जगातील लोकांचं आपण तिथे गणिताबद्दलचं शिक्षणाचं केंद्र व्हायला पाहिजे आणि नक्कीच ते आपण करू शकतो. तुम्ही बघितलं तर या देशामध्ये साधी सुई निर्माण होत नव्हती. आपण चांद्रयान-3 पाठवलं, ते संपूर्ण भारतीय बनावटीचं होतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे आणि संपूर्ण भारतीय बनावटीचं. आपण कमी नाही होत. आपल्याला काय माहितीये का, या मीडियामधून जे निगेटिव्ह बातम्या येतात, तरुण वर्गाला वाटतं सगळं काय अमेरिकेत आहे, युरोपमध्ये, परदेशात आहे, आपल्याकडे काय नाही. असं नाहीये. आपल्या देशामध्ये धान्य जे पिकायचं ते भारतीय जनतेला पुरायचं नाही. अमेरिकेकडे डुकरी, लाल ज्वारी आपण भीक मागितल्यासारखे घेत होतो आणि रेशनिंग वरती लोकांकडून उदरनिर्वाह होत होता. पण आता जे भारतात शेतीमध्ये विज्ञान वापरल्यामुळं आपण जे पिकवतो ते भारतीय जनतेला पुरून आपण एक्सपोर्ट करू शकतो. मला तुम्ही सांगा, आपण कमी नाहीये. आपण भ्रष्टाचार आणि सध्याचं राजकारण सोडलं ना तर आपण बुद्धिमत्तेमध्ये कमी नाही होत. जो देश सुपर कॉम्प्युटर अमेरिकेनं नाकारला, पुण्याच्या सिडॅक कंपनीनं तयार केला. क्रायोजेनिक इंजिन अग्निबाणासाठी अमेरिका रशियाने नाकारलं, भारतानं तयार केलं. आपण जी चंद्रावर बग्गी पाठवणार होतो, रशिया म्हणाला आम्ही वेळेत देऊ शकणार नाही, भारतानं ती तयार केली. तुम्ही मला सांगा, जो नाही म्हणतो ना तो उपकार करतो. आपण स्वावलंबी होतो. तसंच या गणिता संबंधी विद्यापीठ सरकारनं नाही केलं तर एखाद्या खाजगी उद्योगपतीनं करायला पाहिजे. आणि खरं सांगू का, हे व्हायलाच पाहिजे. आपण कमी नाही होत हे जगातल्या सर्व लोकांना कळलं पाहिजे. आज देश, संपूर्ण जगातले गरीब देश भारताकडे उपग्रह पाठवण्यासाठी पाठवतात. मला तुम्ही सांगा, स्वस्तामध्ये अंतराळ संशोधन भारत देश करतोय. तेव्हा गणितामध्ये जी प्रगती होते, आता पूर्वीसारखं गणित राहिलेलं नाही. आता गणित बदललेलं आहे आणि त्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान गणिताचं हे विद्यापीठामध्ये शिकवलं गेलंच पाहिजे असं मला वाटतं. निश्चितपणे तुम्ही आता एका व्यसंत व्याख्यानमालेमध्ये भाषण देताना असं म्हटलं की भास्कराचार्यांच्या नावाने गणित विद्यापीठाची स्थापना होणं आवश्यक आहे. तर तुम्हाला या विद्यापीठामध्ये नेमकं काय होणं अपेक्षित आहे? हा 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 खरोखर तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय.
कारण नवीन गणित आहे ना वेगळं आहे. पूर्वीसारखं आता बीजगणित कॅल्क्युलस हे असं राहिलेलं नाही. तर ऍबस्ट्रॅक्ट ऑल्जिब्रा म्हणजे ग्रुप थिअरी, रिंग थिअरी, फील्ड थिअरी, रिप्रेझेंटेशन थिअरी, ऍप्लिकेशन बघितलं तर क्रायप्टोग्राफी, नंतर पॉलिटिकल फिजिक्स आणि कोडिंग थिअरी ही व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे टोपोलॉजी, रबर शीट जिओमेट्री आधुनिक पद्धतीने म्हणतात त्याला, तर ती क्वांटम फिजिक्स, डेटा अनालिसिस, रोबोटिक्स, मोशन प्लॅनिंग हे गणितामध्ये हे शिकवलं गेलं पाहिजे. कॅटेगरी थिअरी, आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिकल स्ट्रक्चर, कॉम्प्युटर सायन्स, लॉजिक, फंक्शनल प्रोग्रामिंग या गोष्टी तिथे शिकवल्या गेल्या पाहिजेत. कॉम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स, न्यूमरॉलॉजिकल अल्गोरिदम, नंतर कॉम्प्युटर बेस्ड मॅथमॅटिक्स मेथड, इंजिनिअरिंग सिम्युलेशन, वेदर प्रेडिक्शन या गोष्टी तिथे शिकवल्या पाहिजेत. सायंटिफिक कॉम्प्युटिंग कसं करायचं हे या विद्यापीठात शिकवायला पाहिजे. इन्फॉर्मेशन थिअरी, स्टडीज इन्फॉर्मेशन, डाटा ट्रान्समिशन अँड कॉम्प्रेशन, एट्रोपी, डाटा कॉम्प्रेशन वगैरे गोष्टी आधुनिक जे गणितामध्ये आहेत, ज्या उपयुक्त आहेत त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत. गेम थिअरी, अनालॉजिकल स्ट्रॅटेजिक डिस्टिंक्शन मेकिंग, अशा गोष्टी ज्या आधुनिक गणितामध्ये सांगितल्या जातात त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत. प्रॅक्टिकल जिओमेट्री पाहिजे, स्टडीज इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, नंतर पॅटर्न्स दॅट रिस्पेक्ट ऑल विदाउट स्केल, कॉम्प्युटर ग्राफिक्स, नॅचरल पॅटर्न मॉडेलिंग, सिग्नल प्रोसेसिंग या गोष्टी तिथे शिकवल्या पाहिजेत. म्हणजे खरं सांगायचं तर नवीन गणित जे आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपल्याला उपयुक्त असं गणित ते शिकवलं पाहिजे. आता स्पेस मध्ये सुद्धा जाताना आपण जी यानं सोडतो त्याचं मॅथमॅटिक्स शिकवलं गेलं पाहिजे. आणि जगातील कोणालाही ते आपण इथून 40 गाव पाटण भास्कराचार्यांची जन्मभूमी कर्मभूमी इथून ते ज्ञान जगामध्ये पसरलं पाहिजे. असं वाटतं खरोखर भास्कराचार्यांचं स्मृती वंदन करायचं असेल त्याची आठवण म्हणून हे विद्यापीठ, गणित विद्यापीठ भास्कराचार्यांच्या जन्मभूमीत कर्मभूमीत आपण पाटण येथे 40 गाव जवळ व्हायला पाहिजे. जागा अतिशय चांगली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या कल्पनेमध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे भारतीय गणितज्ञ शास्त्रज्ञ जे होऊन गेले त्यांची माहिती पाहिजे. म्हणजे आधुनिक काळामध्ये लगध ऋषी, वेदांग ज्योतिष, पंचांगाला जे खगोलशास्त्र प्राचीन काळी लगध मुनीनं तयार केलं, विशेष करा इसवी सन पूर्व 1350 मध्ये वेदांग ज्योतिष हे लिहिलं. आणि लगध ऋषींचं ते ज्ञान जर बघितलं तर त्या काळामध्ये उत्तरायण दक्षिणायन माहित होतं भारतीयांना. त्या काळामध्ये खगोल ज्ञान होतं आणि अनेक पाश्चिमात्य लोकांनी लगध ऋषींच्या त्या वेदांग ज्योतिषाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. का तर इंग्रज जगाला कळायला पाहिजे म्हणून. आणखी भारतीय गणितज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा इंग्रजीत केलं. मला एक लोकमान्याचं वाक्य आवडतं ते मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. लोकमान्यानं विचारलंय का नाही की तुम्ही ओरायन ग्रंथ लिहिलात, आर्टिगोमिन वेदात लिहिलं, वेदांग ज्योतिष लिहिलं, ते सगळं इंग्रजीत ग्रंथ लिहिले, पण गीता रस हे मराठीत का लिहिलं असा प्रश्न केला. तर लोकमान्य टिळकांनी उत्तर दिलं ते आज पुन्हा द्यायला पाहिजे, लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. लोकमान्य टिळक म्हणाले की आपण कर्मयोग विसरलो आणि पाश्चात्य लोक कर्मयोगी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रगती होते. आपण तसेच आपापसात भांडत जातीयवाद, धर्मवाद याच्यामध्येच भांडत राहिलो असं लोकमान्य टिळक त्या काळी म्हणाले होते. आणि भारतीय प्राचीन काळचं वैभवशाली इतिहास जगाला कळावा म्हणून मी ते इंग्रजीत भाषांतर केलं वेदांग ज्योतिषाचं. मला तुम्ही सांगा आजही ती स्थिती आलेली आहे. भारतीय जनता आपापसात एक होऊन जर आपण पुढच्या पिढीला, मागच्या पिढीला गुप्त साम्राज्यात जे सुवर्णयुग म्हटलं जातं ज्यावेळी कला झाले, एलिफंटाची लेणी झाली, दिल्लीचा जो स्तंभ आहे तो स्तंभ सुद्धा ज्याला गंज चढत नाही असा त्या काळामध्ये गुप्त साम्राज्यात उभारला गेला. मला सांगा हे सर्व इतिहास हा ज्वलंत आहे, जागृत आहे आणि प्रेरणादायी असा आहे. तो आपण शिकवला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सर्व ज्ञान हे नवीन पिढीला द्यायला पाहिजे. मी सांगतो जसं आज परदेशात जायला भारतीय लोकांची लाईन लागते
तशी परदेशाही लोकांची आपल्या भारतात येण्यासाठी लाईन लागली पाहिजे आणि त्यासाठी आपण कृतिशील व्हायला पाहिजे. आपण हे गणिताचं विद्यापीठ पाटण येथे भास्कराचार्य कर्मभूमीमध्ये व्हायला पाहिजे. भारताचा इतिहास तर शिकवायचाच आहे, पण आधुनिक गणित सुद्धा तिथे शिकायला पाहिजे, शिकवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि निश्चित. आपण ते करू शकतो, कारण आपण कमी नाही आहोत जगामध्ये. हे नवीन पिढीला मीडियाच्या माध्यमातून, म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात, मला तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो की हे माहिती लोकांपर्यंत जायला पाहिजे की आपण कमी नाही आहोत. बुद्धिमत्तेमध्ये प्रगल्भता बुद्धिमत्ता लाभलेले भारतीय लोक आहेत आणि जगात आपणच नवीन संशोधन करू शकतो, हे मला सांगायचं. निश्चितपणे तुम्ही आता म्हणालात की आपण कमी नाही आहोत बुद्धिमत्तेमध्ये, आपण हे करायला पाहिजे. हे करण्याकरता तुम्ही जशी जी एक संकल्पना मांडली एका व्याख्यानमध्ये हे जे बोलून दाखवलं आहे, तसं हे वाक्य म्हणजे तुमचं जी इच्छा जी आहे ही इच्छा काही जे संबंधित लोक आहेत म्हणजे ते शासकीय स्तरावरती असतील, काही तुमच्याशी संबंधित काही खगोल क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, गणिताच्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील किंवा शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे असतील, यांच्यापर्यंत तुम्ही ती सांगण्याचा कधी प्रयत्न केला आहे का किंवा हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे का? हा चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये साधं एक तारांगण नाही, एक विज्ञान केंद्र नाही ठाणे जिल्ह्यामध्ये. मी ज्या ठाणे शहरात राहतो तिथे एक तारांगण नाही, विज्ञान केंद्र नाही. मी जेव्हा विनंती केली 52 वर्षापूर्वी जे स्वप्न माझं होतं, शहापूरला ठाकूर बंधूंनी आता तारांगण तयार केलेलं आहे. तिथे वेधशाळा आहे, 4 मोठ्या दुर्बिणी बसवलेल्या आहेत. खरं सांगू का, प्रायव्हेट लोक जे करतात ना, सरकारनं या गोष्टी करायला पाहिजे. सरकार याच्यासाठीच आहे की ही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे. भोंदू साधू हे का निर्माण होतात? जनता जागृत व्हायला पाहिजे, आपण झोपेतून जागे व्हायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. प्रत्येक गोष्ट करताना कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात जर रुजवला ना, तर भोंदू साधू निर्माण होणार नाहीत, त्यांचं पितळ उघड पडेल. पण आपण काय करतो, रोगावरती औषध देत नाही, आपण वेगळ्याच मार्गाला जातो, त्यांना शिक्षा करतो. शिक्षा करून हा प्रश्न सुटणार नाही. एक भोंदू साधू, पण छुपे भोंदू साधू जे आहेत, जे समाजाला कीड लागलेली आहे, त्यांना घालवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण व्हायलाच पाहिजे. आणि असं जर विद्यापीठ निर्माण केलं, असं जर तारांगण विज्ञान केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये जर निर्माण केली, तर पुढची पिढी तरी याच्यापासून वाचेल, या भोंदूगिरीपासून वाचेल असं मला वाटतं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जर जीवनात अवलंबला तर नक्कीच आपलं जीवन आनंदित होईल आणि पुढच्या पिढीला आपण काहीतरी दिलं आहे असं या पिढीला समाधान वाटेल. नाहीतर निश्चितपणे. काहीही काच होणार नाही. जसं तुम्ही आता भास्कराचार्यांबद्दल सांगितलं, तसं महाराष्ट्रामध्ये भास्कराचार्यांच्याच तोडीचे किंवा त्यांच्या पुढे मागे अशा पद्धतीचे आणखी कोणी मोठे लोक होऊन गेलेत का ज्यांनी भारतीय शास्त्रामध्ये काही भर घातलेली आहे किंवा काही फार मोठं दिलेलं आहे, असं या संदर्भात काही सांगता येईल का? हो नक्कीच. आपण जर बघितलं, मी स्पेस सायन्स अंतरिक्ष संशोधनाबद्दल सांगितलं की ज्या भारतात सुई निर्माण होते आज चांद्रयान-3, LNT नव्हे, LNT तर मदत करतेच, परंतु साध्या साध्या कंपन्या सुद्धा आपल्या इस्रोचा मदत करता आहेत. आणि अंतराळ यान अद्ययावत अमेरिकेसारखं कमी खर्चात, मध्यंतरी मी अमेरिकेला गेलो होतो, इस्रोला भेट दिली. इस्रो सायंटिस्टची गप्पा मारताना त्यांना विचारलं इस्रो बद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांनी एका वाक्यात सांगितलं, इस्रो तुमची भारताची अंतराळ संशोधन संस्था कमी खर्चामध्ये काम करते आहे. अगदी एखादं यान पाठवायला कमी खर्च जर शिकायचं असेल तर भारतानं इस्रोची ते देणगी आहे असं त्यांनी मला सांगितलं. आपल्याकडे पुष्कळ शास्त्रज्ञ होऊन गेले. आपण जर बघितलं तर श्रीनिवास रामानुजम हे गणितशास्त्री, सत्येंद्रनाथ बोस हे होऊन गेले, पाणिनी, कात्यायन, बोधायन, लगद, ब्रह्मगुप्त, वरामिरा, हे संपूर्ण इतिहास हा पुढच्या पिढीला शिकवायला पाहिजे. मला वाईट वाटतं सांगायला, वयाच्या 84 वर्षी लहानपणी आम्ही इतिहास कुठला शिकलो, मंगल इतिहास शिकलो. यांनी वडिलांचे डोळे काढले आणि तो गादीवर बसला, हाच इतिहास आम्ही शिकलो. आम्हाला गुप्त साम्राज्याचा इतिहास शिकवलाच गेला नाही. खरं सांगतो मी, आपलं रक्त जर सळसळलं पाहिजे, भारत हा तसा नाहीये आणि भारत हा इतका लुटला गेलाय.
मला तुम्ही सांगा, 2 विद्यापीठं जाळली गेली. म्हणजे पाटण्याजवळ जे विद्यापीठ होतं याच्यामध्ये, तर ते सुद्धा जाळलं गेलं. मला तुम्ही सांगा, विद्यापीठ होती, 10,000 विद्यार्थी शिकत होते. अशी प्राचीन काळची विद्यापीठ भारतात होती. पण ते सगळं नष्ट केलं. ब्रिटिश लोकांनी पळवून नेलं आणि मोगलांनी आक्रमण केली, ते जाळून टाकलं, नष्ट केलं. हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे नवीन पिढीला. आणि नवीन पिढीला भारत हा कमी नाहीये. आपण भारतीय लोक बुद्धिवान आहोत. आपण खरं सांगायचं तर पुष्कळ संशोधन करू शकतो आणि भारतात तयार वस्तू निर्माण करू शकतो. हे नवीन पिढीला सांगायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्हे, प्रत्येक तालुक्यामध्ये तारांगण व्हायला पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये विज्ञान केंद्र व्हायला पाहिजे. जसे हॉस्पिटल्स आहेत असायला पाहिजे, जसे दवाखाने आहेत, तसं वैज्ञानिक शिक्षण. कारण केवळ शरीरावर उपचार करून चालणार नाही, मनावर उपचार करायला पाहिजेत. बंधुगिरी संपवायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाखेरीज पर्याय नाही. आपण वन नष्ट करतोय, डोंगर नष्ट करतोय, पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतोय, असं होता कामा नये. आपण पर्यावरणाकडे रक्षण करायला पाहिजे. आपण हे संपूर्ण सृष्टीचं चक्र समजावून घ्यायला पाहिजे. आणि असं जर केलं ना तर भारत हा सुखी होईलच, आनंदी होईलच. आणि इतर गरीब देश आहेत त्यांना आपण मदत करू शकतो. आणि हे आपल्यालाच करता येईल, कारण आपला इतिहास हा सुवर्ण युगाचा इतिहास आहे. आपला वर्तमान काळ चांगला आहे, बुद्धिवान लोक आहेत आणि हेच सरकार आपलं करू शकतं, असा आत्मविश्वास मला असं वाटतं. निश्चितपणे मंडळी, आपण पाहिलं असेल की सोमण सरांनी आता जे काय सगळं सांगितलं, हे भारतीय शास्त्राच्या संदर्भामध्ये जे काही विवेचन केलेलं आहे, शास्त्रीय गणिताच्या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आहे, विज्ञानाच्या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आहे. यातून तरुण पिढीने संदेश हाच घेण्याची आवश्यकता आहे की भारतीय शास्त्र पुरातन जरी असलं तरी ते फार महान आहे. त्याच्यामध्ये अधिक डेप्थ आहे आणि ती डेप्थ आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सोमण सर आता म्हणाले की प्रत्येक तालुक्यामध्ये विज्ञान केंद्र व्हायला हवं, प्रत्येक तालुक्यामध्ये तारांगण व्हायला हवं आणि त्याचबरोबर आपण पर्यावरणाकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे सगळं जर आपण अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर भारतीय शास्त्र कुठेही मागे नाही. भारतीय शास्त्र किती प्रगत आहे हे अख्ख्या जगाने यापूर्वीच मान्य केलेलं असलं तरी सुद्धा यापुढे हे शास्त्र अधिक प्रगल्भ होण्याकरता आणि आपल्या नवीन पिढीला ते अधिकाधिक आत्मसात करण्याकरता आपण प्रोत्साहन द्यायला हवं. सरकारने ते द्यायला हवं, खाजगी शैक्षणिक संस्थांनी ते द्यायला हवं. अशी जी सोमण सरांची इच्छा आहे ती निश्चितपणे फलद्रूप होण्याकरता कुठेतरी मार्ग सापडेल आणि कुठेतरी यातून मार्ग निघेल असंच मला वाटतं. मंडळी, तुम्हाला आमची ही चर्चा आजची ही कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा. सोमण सरांनी जे सांगितलं ते अधिकाधिक अंगीकारण्याचा प्रयत्न करा. आपल्याशी संबंधित जे लोक आहेत त्यांना हे अधिकाधिक समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आमच्या व्हिडिओमध्ये जे आम्ही सांगितलं त्यावरती तुम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करून इतरांना ते बघण्यासाठी प्रवृत्त करा. हेच तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन एपिसोडमध्ये, पुन्हा एकदा नवीन विषयासह. नमस्कार. नमस्कार.